प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण मॅन ऑफ द मॅचच्या किताबानंतर लगेचच इथे पुढील काही माहिती आपल्यापर्यंत इथे कळवतोय। लीग फॉर्मॅटच्या मॅचेस उरकल्यानंतर आपण सुपर 8 कडे इथे वळणार आहोत आणि आजच्या दिवसापासूनच आपण सुपर 8 च्या ज्या लढती आहेत त्या लढतींचा देखील इथे अनाउन्समेंट करतोय। जे काही ग्रुप आपण इथे क्रिएट केले होते त्या ग्रुप मधील टॉपर लूजर या संघांमधल्या लढती पहिली मॅच ग्रुप ई आणि एच चे टॉपर इथे समर्थ चॅलेंजर्स आणि त्यांच्या विरोधात ग्रुप डी एफ चे सेकंड टॉपर नुमवी स्टॅलियन या दोन संघांमधील सुपर 8 ची पहिली मॅच बरोबर रिपोर्टिंग टाइम 4:30 वाजताचा आहे आणि मॅच बरोबर 5 वाजता सुरू होणार आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, सुपर 8 च्या मॅचेस आज संध्याकाळच्या 17 पासून आपण सुरू करणार आहोत। समर्थ चॅलेंजर्स आणि त्यांच्या विरोधात नुमवी स्टॅलियन या दोन संघांमधील मॅच 4:30 वाजता दोन्ही टीमला रिपोर्टिंग करायची आहे आणि बरोबर 5 वाजता ती पहिली मॅच खेळवली जाईल। तर दुसरी मॅच असेल ई आणि एन चा सेकंड टॉपर आणि त्यांच्या विरोधात डी एफ चा टॉपर। ई आणि एच चा सेकंड टॉपर नादब्रह्मा सर्ववादक आणि त्यांच्या विरोधात डी एफ चा टॉपर रमणबाग। या दोन संघांमधील दुसरी सुपर 8 ची मॅच रिपोर्टिंग टाइम 5:30 वाजताचा आहे आणि मॅच बरोबर 6:15 वाजता इथे सुरू होणार आहे। सुपर 8 च्या मॅचेस आजपासून सुरू होणार आहेत। समर्थ चॅलेंजर्स आणि त्यांच्या विरोधात नुमवी स्टॅलियन ही पहिली सुपर 8 ची मॅच 4:30 चा रिपोर्टिंग 5 वाजताचा इथे मॅच टाइम। तर दुसरी सुपर 8 ई आणि एच चा सेकंड टॉपर नादब्रह्म सर्ववादक आणि त्यांच्या विरोधात डी एफ चा टॉपर रमणबाग। या दोन संघांमधील दुसरी सुपर 8 ची मॅच बरोबर 6:15 वाजता या मैदानामध्ये सुरू होणार आहे। चला आपण इथे पुढील लीग फॉर्मॅट मधील अजून एक घनसाम इथे पाहतोय। विश्रामबाग नाईट्स आणि त्यांच्या विरोधात श्रीराम पथक या दोन संघांमधील मॅचला इथे सुरुवात। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती प्राप्त केली जाते ती एकेरी धाव। धावसंख्येला इथे सुरुवात केली जाते आणि धावसंख्येचा श्री गणेशा देखील इथे केला जातोय। माझ्या बरोबरीने इथे समालोचन कक्षामध्ये आवाजाचे सुपरस्टार कलाकार योगेश सुपेकर सर आपल्या बरोबर जोडले जात आहेत आणि या मॅच मध्ये ते काही वेळासाठी समालोचन देखील करतील अनोख्या शैलीमध्ये। सर आपलं देखील या समालोचन कक्षामध्ये मनपूर्वक असं स्वागत आहे। थँक्यू व्हेरी मच शैलेश सर। ये बात देवी और सज्जनों, कुर्सी की पट्टी संभल कर रखिएगा, मौसम अभी बदलने वाला है। विश्राम बाग दो जाबाज खिलाड़ी मैदान में और ये देखने को अपन सब लोग आए। मेरे को तो लगता है ये 125 करके ही रहेंगे और ये जीवदान मिला है, ज्यादा नहीं भागने का, धीरे धीरे भागने का। ये माँ देख, मैच देख माँ, 50 तोला मिलेगा। जबरदस्त अपील, पंचांच्या चेहऱ्यावरती परिणाम नाही।
धावसंख्या इथे आपण पाहतोय 4 धावा झाल्या 4 चेंडूंमध्ये, त्यामध्ये एक अवांतर धाव आहे. तर प्रत्येक चेंडूवरती निर्धाव इथे हाताळण्याचा प्रयत्न, परंतु त्या दरम्यान एक एक धाव देखील इथे पूर्ण केली जाते. मागचा चेंडू निर्धाव आहे. इथे देखील पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, झेल टिपलाय, विकेटचं पतन. पहिला बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. जय श्रीरामचा जल्लोष श्रीराम पथकाच्या पॅव्हिलियन मध्ये फुल कल्ला. एक महत्वाचा गडी बाद विश्रामबाग आशिष गाडे तंबूत परतलेला आहे. जय श्रीराम. यहाँ पे जो नुकसान हुआ है इसे देखते हुए जय श्रीराम पथक जो है ये कमाल कर रहे हैं. यहाँ पे देखिए कन्याओं द्वारा खुशियां मनाई जा रही हैं. इनके चेहरे देखें, लगता है कमल की तरह खिले हुए हैं. ये खुशी हुई है. साथियों, ये बहुत ही बढ़िया क्षेत्र रक्षण कर रहे हैं. श्रीराम पथक को शुभकामनाएं हैं. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. राजेंद्र, पहिला चेंडू इथे सॉलिड इन डिफेन्स इथे करण्याचा प्रयत्न. वयाची 50 ओलांडलेले खेळाडू इथे राजेंद्र मैदानामध्ये आलेत. पहिला चेंडू इथे निर्धाव आहे, खेळून काढतायत. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात येतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विश्रामबाग नाईट्स या संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 4 धावा ज्या इथे पूर्ण केल्या जातात. रत्नदीप आणि राजेंद्र ही जोडी मैदानामध्ये आहे. तर आघाडीचे बॅटर देखील इथे स्वस्तामध्ये बाद झालेत आणि ती रणनीती आपल्याला प्रामुख्याने गोलंदाजांची देखील पाहायला मिळाली आहे. पहिलं षटक संपलंय. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती आशिष इथे वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक इथे घेऊन सज्ज होत आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये देखील बॅटर काहीशे वेगळे फटके खेळण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचमुळे संघातील अजून एक हुशार गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती आमंत्रित केले जात आहेत. आशिष, पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन इथे बॅकफुट पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 5. रत्नदीप आणि त्याचबरोबरीने राजेंद्र ही जोडी मैदानामध्ये आहे. एका बाजूने यंग टॅलेंट आहे तर दुसऱ्या बाजूने अनुभव जो राजेंद्र यांच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 5 धावा झाल्यात. दुसऱ्या षटकाची इथे सुरुवात पहिल्या चेंडूवरती प्राप्त केली जाते ती सिंगल. हा चेंडू देखील बॅटची एज आणि त्यानंतर मात्र शॉर्ट थर्ड मॅन वरती तिथे चेंडू अडवला जातोय. चेंडू फील्ड केला जातोय. सिंगल प्राप्त होते. पुन्हा एकदा एकेरी धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 6 एका गड्याच्या मोबदल्यात. किती चांगलं खेळताय सगळेजण. सामना पाहताना खूप आनंद वाटतो. श्रीराम पथकाचं चिवट क्षेत्र रक्षण आहे बाबो. जोरदार यष्टी रक्षण. श्रीरामच्या पॅव्हिलियन मध्ये बघा नुसताच कल्ला चालू आहे. हा चेंडू देखील आखूड टप्प्याचा, त्याला ऑन साइडला खेळलाय. फार मोठा चेस इथे करावा लागतो. क्षेत्ररक्षकाला दूरवरती जाऊन चेंडू अडवावा लागतो आणि त्या दरम्यान 2 धावा इथे रत्नदीपच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. तर सांघिक धावसंख्येमध्ये देखील इथे वाढ केली जाते. धावसंख्या होते ती 8.
दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि आतापर्यंत 8 धावा इथे पूर्ण केल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक आशिष आतापर्यंत अप्रतिमरित्या हाताळत आहेत. 4 चेंडूंमध्ये 4 धावा त्यांनी खर्च केल्यात. तर रत्नदीप देखील 5 चेंडूंमध्ये 5 धावा त्याच्या बॅट मधून पूर्ण करतायत. पुढचा चेंडू इथे देखील इनसाइड आउटचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती 1 बाउंस चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार 4 धावेंसाठी. जोरदार चौकार. सुरेख असा चौकार येतोय आणि 4 धावेनंतर धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होते ती 12 एका गड्याच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू रत्नदीप यांच्यासाठी. इथे देखील टप्पा पडल्यानंतर सुरेख असा स्क्वेअर कट. बॉल जाईल सीमारेषा पार. बॅक टू बॅक रत्नदीप यांच्या बॅट मधून येतोय दुसरा चौकार 4 धावेंसाठी. आवडला आपल्याला. सिक्सर आवडला. सुरेख अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि रत्नदीप प्रामुख्याने शेवटच्या 2 चेंडूंवरती आशिष यांच्यावरती आक्रमण चढवताना पाहायला मिळाले. 2 षटकानंतर 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 8च्या सरासरीमध्ये पॉवर प्लेच्या षटकांमध्ये प्राप्त केलेल्या या 16 धावा. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती. इथे गोलंदाजांना आमंत्रित केलं जात आहे. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर ओमकार टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम पथकाचं क्षेत्ररक्षण सज्ज. जबरदस्त रणनीती त्यांनी आखलेली आहे. मंदार बर्वे यांना दिलेला कानमंत्र मैदानामध्ये आपल्याला कामी येतोय. 40+ रोहित विद्वास वाटत नसले तरी आहेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण या ठिकाणी सज्ज. आवडला आपल्याला. तुमच्या फिल्डिंगचा पॅटर्न आवडला. हो बघा विश्रामबाग जबरदस्त चौकार षटकार चालू आहे. शैलेश सर रखरखत्या उन्हामध्ये मनाला आल्हाददायक मैत्रीचा गारवा देणारा फ्रेंडशिप कप 2025 आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. आयोजक पुनीत बालन ग्रुप. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर कोणी, तू एक मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आणि हाच आल्हादायी मैत्रीचा गारवा फ्रेंडशिप कप. अटूट मैत्रीचं नातं. चौका. हमें तो अपनों ने लूटा, घेरों में का गम था. चौका गया उधर, बाउंड्री पे फील्डर ही कम था. नक्कीच इथे चांगली फटकेबाजी आपल्याला रत्नदीप यांची पाहायला मिळते. मैदानाच्या चौफेर जिकडचा चेंडू तिकडे आणि त्या दरम्यान आलेल्या धावा. धावसंख्या 27. पुन्हा एकदा इथे कलात्मकता, बॉटम हँडचा चांगला वापर आणि बॉल जाईल लॉंग लेग सीमारेषा पार. पुन्हा एकदा चौकार 4 धावा. बॉलीवुड स्टार्स तीनों आनंद अगर होते तो कहते हैं यकीन नहीं हो रहा है, चौका छक्के मारे जा रहे हैं. क्या बात है, मुझे तो यकीन ही नहीं हो रहा है. मतलब इतना बढ़िया स्कोर बन रहा है, ये बहुत खुशी की बात है. मैंने कात्या को भी बोला है
प्रेक्षक देखील आपण मुख्य स्क्रीन वरती पाहू शकता. मॅचचा आनंद घेत काहीशा चर्चा देखील त्यांच्या सुरू आहेत. मॅच पाहता पाहता चर्चा करणं देखील एक चांगलं काम आहे. आणि इथे मात्र क्षेत्ररक्षण जसं सजवलं, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. रत्नदीप इथे होतील बाद. 31 या धावसंख्येवरती दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. गणेश उत्सव केला आम्ही थाटामाटात साजरा. भक्तिभाव आघाडीची दोन्ही बॅटर इथे बाद होत आहेत. 31 या धावसंख्येवरती दुसरा बॅटर देखील इथे बाद होतोय. पुन्हा एकदा यश इथे प्राप्त केलं जात आहे. श्रीराम पथक या संघातील गोलंदाजांकडून काही धावा या षटकामध्ये खर्च झाल्या, परंतु ज्या बॅटरने इथे धावांचा अक्षरशः पाऊस पाडला त्या बॅटरला इथे बाद करण्यामध्ये अर्जुन यांना देखील यश मिळतंय. 5 मध्ये 15 धावा खर्च केल्यात, परंतु त्यामध्ये एक बॅटर देखील बाद केला जातोय. शेवटचा चेंडू या षटकातील. हा चेंडू देखील डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. डाव्या एसटीच्या बाहेर पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 32. राजेश नवीन बॅटर इथे मैदानामध्ये सज्ज झालेत. ये अर्जुन पुजारी जो है बहुत ही बढ़िया बॉलिंग कर रहा है. अर्जुन पंडित मैंने देखी थी, अर्जुन पुजारी देख रहा हूं. ये अपील की है जोरदार. इस 2.5 किलो के हाथों से उन्होंने बल्ला घुमाया था, लेकिन 5 किलो के हाथों में कि विकेट कीपर के हाथ में चेंडू चला गया. क्या होता है देख लेते हैं. चला, वेळ जास्त खर्च करू नका. वेळेचं काही बंधन आहेत. ऑन टाइम मध्ये मॅच संपणं फार गरजेचं असतं. घड्याळावरती लक्ष ठेवून त्या ठिकाणी सामना सुरू झाला. सकाळपासून अगदी वेळेत सगळं चाललेलं आहे. वेळ वाया घालवू नका. घड्याळ तेच, वेळ नवी. श्रीराम पथक फायनलला जातील याची हमी. आता पोरांचा विश्वास त्या ठिकाणी उत्साह वाढवला पाहिजे भैया आपण. म्हणून तर या ठिकाणी मी गुलाबी पेन घालून आलो. पंच सुरू करा. क्या बात है. चौथ्या षटकाची इथे सुरुवात होते. पहिल्या चेंडूवरती प्राप्त केली जाते ती सिंगल. गोलंदाजी मार्क वरती सागर इथे वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी चौथं षटक इथे घेऊन सज्ज होत आहेत. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. राजेश आणि राजेंद्र ही जोडी मैदानामध्ये सज्ज आहे. पुढचा चेंडू राजेश यांच्यासाठी. हा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. जोरदार अपील. बरं, 11 खेळाडूंची अपील कुठेतरी कमी वाटते, परंतु डगआउट मधून जे पाठीराखे आहेत श्रीराम पथकांचे, त्यांची अपील जोरदार आहे. आणि कदाचित तीच अपील पंच उचलून धरतात की काय अशी दाट शक्यता आहे. अध्यक्ष महोदय, पंचांवरती दबाव नको. जोरदार शक्ती प्रदर्शन आहे. मला खात्री आहे हा चेंडू टाकलेला आहे, तिकडे मारलेला आहे, पुन्हा इकडे येणार आहे. काळजी करू नका. चेंडू म्हणतो सीमा रेषेला, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. चेंडू देखील म्हणत असेल की बाउंड्री लाईनला इथे मी पुन्हा येईल. आणि त्या दरम्यान एकच धाव इथे प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 34. 2 गड्यांच्या मोबदल्यात चौथं षटक इथे मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू राजेंद्र यांच्यासाठी. इथे देखील बॅकफुटला जाऊन चेंडूला हलक्या हाताने चॉप केलंय.
त्या दरम्यान एक धाव इथे पूर्ण केली जाते. सर प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा जो प्रयत्न दोन्ही बॅटरचा आहे, प्रामुख्याने राजेंद्र 50 वर्षा पुढचे खेळाडू आहेत आणि त्याचबरोबर राजेश हे देखील मैदानामध्ये डबल आरची जोडी आहे RR आणि इथे एक एक धाव घेण्यामध्ये आतापर्यंत त्यांना यश मिळत आहे. काय सांगाल यांच्या बॅटिंग बद्दल? आणि म्हणून ही विचारांची लढाई आहे. हा विचारांचा सामना ते त्या ठिकाणी करतायत. याचा आनंद आहे. झेल गेलेली आहे. मोठं नुकसान पोरं आपलीच आहे. आणि म्हणून पोरं आपलीच आहे. या नंतरचा होणारा सामना भगत सिंग मंडळ आणि जनार्दन जैन. उत्सव केला आम्ही थाटामाटात साजरा. भक्ती भावे जपली आम्ही आमची थोर परंपरा. भगत सिंग आणि जनार्दन पवळे संघ आपण तयार राहायचंय प्ले 11 साठी. या भाईजान खऱ्या अर्थाने जे आज पाहायला गेलं तर श्रीराम पथक आणि विश्रामबाग हे दोन सामने ठिकाणी पाहायला मिळतात. एक तरुणांची फौज ही श्रीराम पथकामध्ये उभी केली. त्यांच्या वादनाचा मी स्वतः चाहता आहे. त्यांना या गणपतीत मी बारामतीत बोलवणार आहे. इतके सुंदर वाजत त्यांचं तितक्या सुंदर फिल्डिंग सुद्धा आहे. एवढं आपण या ठिकाणी पाहत आहोत. टिळेकर ओमकार टिळेकर आणि त्यांच्या सगळ्या संघाचं मी तुतारी वाजवून स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की आपण त्या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे. कारण पोरं आपलीच आहेत, बाकी काही नाही. स्ट्रॅटेजिक टाइमआउट नंतर आपण इथे पाहतोय षटकाची इथे समाप्ती होईल. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 35 धावा ज्या मैदानामध्ये पूर्ण झाल्या. ज्यावेळेस विकेट्स इथे पडल्या गेल्या आणि त्याच वेळेस आपण ड्रिंक टाइम देखील उरकून घेतलाय. त्यामुळे या 4 षटकांनंतर वेगळा मध्यंतर इथे धरला जाणार नाहीये. त्यामुळे आपण थोडस लवकर खेळूया. 4 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 35 धावा झाल्यात. 3 बॅटर बाद आहेत. श्रीरामबाग विश्रामबाग नाईट्स हा संघ इथे आपण पाहतोय बॅटिंग करतायत. तर दुसऱ्या बाजूला श्रीराम पथक आतापर्यंत अप्रतिम अशी गोलंदाजी आहे. थोडस पटपट खेळा. बघा ऊन जास्त आहे आणि त्यामुळे उन्हामध्ये थोडस पटपट खेळलेलं बरं आहे. पटकन खेळा आणि सावलीत येऊन बसा. पोरं आपली आहे. मैं बड़ा ही भावुक हो चुका हूं. श्रीराम पथक ने जिस तरह से व्यूह रचना बनाई है हमने उसी तरह से बनाई थी. और ये प्रीतेश जो हैं, प्रीतेश जी 55 नंबर की जर्सी हैं और दिल बचपन है. क्या खेल रहे हैं. विश्रामबाग के दोनों बल्लेबाज भी मुंह तोड़ जवाब दे रहे हैं. 35 पर आकर पहुंचे हैं. साथियों बच्चे भी यहां पे हैं, वो भी देख रहे हैं. मोबाइल भूल गए हैं
अंपायर जी जो हैं वाइड बॉल देते हुए मैं देख रहा हूं। तपती धूप में वाइड बॉल देना कितना मुश्किल है। क्या उनको धूप नहीं लगती? क्या उन्हें दर्द नहीं होता है? लेकिन फ्रेंडशिप कप की जो छांव है उस छांव में ये धूप असर नहीं करते। इसलिए कड़ी धूप में भी उनके चेहरे कमल की तरह खिले हैं। कारण पंच आपलेच आहे, पोरं आपली आहे। नक्कीच इथे आपण पुन्हा एकदा स्कोर कार्ड कडे पाहतोय। 5वं षटक सुरू आहे आणि आतापर्यंत 38 धावा या 3 गड्यांच्या मोबदल्यात झाल्यात। प्रत्येक अभिनेत्याचा आणि प्रत्येक राजकीय नेत्यांचे देखील आवाज आपल्याला मध्यंतराच्या कालावधीमध्ये ऐकायला मिळत आहेत आणि ही शैली अवगत असलेले अप्रतिम असे कलाकार आणि आमचे आणि मिमिक्री मध्ये नॅशनल सुवर्णपद विजेते योगेशजी सुपेकर आपल्या बरोबर जोडले जातात आणि त्यांचा आवाज आणि त्या आवाजाची दाद इथे सर्व प्रेक्षक वर्ग देखील देतात। आपलं देखील विशेष आभार। पुढचा चेंडू, हा चेंडू फुल टॉस, परंतु इथे पंच कळवतात की इथे हा चुकीचा चेंडू हाताळला जातोय। नो बॉल आहे। बीमर बिना टप्प्याचा चेंडू बीमर इथे हाताळला गेलाय आणि त्या दरम्यान पंचांनी गोलंदाजाला दंडित केलाय। नो बॉल। आताच्या एकूण 2 धावा आहेत। 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते आहे। तर पुढचा चेंडू असेल फ्री हिट। उघडा डोळे पहा नीट। फ्री हिटच्या चेंडूवरती पॉइंटच्या दिशेने चेंडू ढकलून दिला राजेंद्र यांनी। सिंगल प्राप्त केली जाईल। 5 षटकांचा खेळ इथे जवळपास संपुष्टात आला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर विश्रामबाग नाईट्स या संघाची धावसंख्या होती 3 गड्यांच्या मोबदल्यात 42 धावा। अजूनही पहिल्या डावातील 3 षटक 18 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे। शेवटचे 18 चेंडू आणि या 18 चेंडूंमध्ये कितपत धावसंख्या उभी केली जाईल। विश्रामबाग नाईट्स या संघाकडे अजूनही फार मोठी बॅटिंग ऑर्डर आहे। विस्फोटक बॅटर आहेत। इथून पुढे त्यांना देखील वेगवान फटकेबाजी करावी लागेल आणि त्याचा प्रयत्न इथे आत्तापासूनच सुरू करावा लागेल। गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अभिजित पहिल्या चेंडूवरती विकेटचं होईल पतन। राजेंद्र झेल बांधून तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन। आपण सारे मित्र जीवाचे खेळून गाऊ मैत्री गीत धावा मैदान गाजवू असो हारवा असो जीत। मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मजेत गाता आपण सारे खेळूया। मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया। चला यापुढील मॅचचा आपण कॉल करतोय। जनार्दन पवळे संघ कसब्याचा राजा आणि त्यांच्या विरोधात भगतसिंग लेजंड्स या दोन्ही संघातील कर्णधारांना विनंती आहे की आपली प्लेइंग 11 देण्यासाठी आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे। इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत। 5 षटकं झाली आहेत एका आणि 6व्या षटकाची सुरुवात इथे पहिल्या चेंडूवरती अभिजित यांनी एक विकेट प्राप्त केली आहे। राजेंद्र यांना बाद केलंय। तर राजेंद्र यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर देखील इथे मैदानामध्ये येतील, परंतु यास पूर्णपणे सामन्यामध्ये पकड निर्माण करण्याचं काम इथे गोलंदाजांनी केलंय। हा चेंडू देखील काहीच बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न। चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। राजेश इथे बॅटिंग साठी आलेत। राजेंद्र बाद झाले। राजेश इथे मैदानामध्ये आलेत। पहिला चेंडू डॉट आहे। आतापर्यंत अभिजित यांनी केलेली सुरेख अशी गोलंदाजी। पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू निर्धाव। पुढचा चेंडू इथे देखील बॅटरला फॉलो केलाय आणि पुन्हा एकदा विकेटचं पतन। 5वा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन।
धरतीची पुनीत माती राहे दिशातून याची ख्याती मनात भरुनी प्रचंड भक्ती जमलो आम्ही सर्व सांगाती गणेश आमुचे आराध्य दैवत देई आम्हा प्रचंड ऊर्जा मैदानावर क्रिकेट रूपी मांडू आम्ही त्याची पूजा. धन्यवाद. इथे विकेटचं पुन्हा एकदा पतन होत आहे. अभिजित यांनी सुरेखरित्या गोलंदाजी केली आहे. वेगाबरोबरच बॅटरला इथे फॉलो करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर ज्या वेगामध्ये चेंडू इथे शरीराचा वेध घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्या शरीरापासून दूर करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची लिडिंग एज आणि फॉलो थ्रू मध्ये इथे झेल टिपला जातोय. 42 या धावसंख्येवरती 5वा बॅटर इथे बाद होतोय. विश्रामबाग नाईट्स कुठेतरी बॅकफुट वरती ढकलले जात आहेत. हा चेंडू हलक्या हाताने राहुल यांनी पॉइंटच्या दिशेने ढकलून दिलाय. त्या दरम्यान सिंगल घेण्याचा प्रयत्न परंतु तो प्रयत्न इथे वेळेस नकार. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुढचा चेंडू अभिजित यांचा सामना करतील ते राहुल. वा पुन्हा एकदा भन्नाट वेगामध्ये वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. अवंतर धावेपासून कुठल्याही प्रकारचा इथे या षटकामध्ये आतापर्यंत धाव देखील खर्च केलेली नाहीये. याचाच अर्थ या स्पर्धेतील अजून एक निर्धाव षटक पाहायला मिळतंय की काय. अभिजित शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा चेंडू मात्र डावेष्टीच्या बाहेर आहे. याच गोष्टीची चर्चा आपण करत होतो की एकही अवंतर चेंडू हाताळला नव्हता परंतु अजूनही निर्धाव षटक हाताळण्याची संधी अभिजित यांना देखील आहे. 43 धावा झाल्यात 5 गाड्यांच्या मोबदल्यात. 6वं षटक आणि 6व्या षटकातील शेवटचा चेंडू. वा हा देखील चेंडू निर्धाव. जोरदार अपील परंतु अजून एक निर्धाव षटक अभिजित यांनी हाताळलंय. अभिजित यांनी या स्पेल मध्ये 2 षटक हाताळली. 5 धावा खर्च केल्या. 3 बॅटर बाद केलेत. अभिजित यांची गोलंदाजी आवडलीच असेल. जोरदार टाळ्या अभिजित साठी होऊ द्यात. आज इथे चांगली गोलंदाजी केली आहे. षटक टाकले निर्धाव. 2 षटक टाकली 5 धावा आणि सध्या जल्लोष पाहायला मिळतोय. आज नारी शक्ती देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आमच्या भगिनी या स्पर्धेचा आनंद घेतात आणि त्यांचा जल्लोष देखील आपण पाहिला. अभिजितने 2 षटक टाकलेत. 5 धावा खर्च केले. 3 विकेट खात्यामध्ये. प्रभावी राहिलाय. 6 नंतर 43 आहेत. धावा येणं गरजेचं आहे. 2 षटक शैलेश सर शेवटची 2 षटक इथे फलंदाजी करणाऱ्या टीम साठी अर्थातच आपण पाहतोय विश्रामबाग नाईट साठी महत्वाची असणार आहेत. यस 7व्या षटकाला इथे सुरुवात आणि पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक परंतु इथे मिस टाइम स्ट्रोक देखील जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावेंसाठी. 7व्या षटकाला सुरुवात झाली. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा होता. हुक केलाय. चांगलं टायमिंग जुळवलं आणि बरोबरच बॉल पाठवून दिला हवाई सफर करण्यासाठी. विदाउट तिकीट हवाई सफर केली. षटकार. हा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गॅप मधून चेंडूला धाडून दिलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार तर दुसऱ्या चेंडूवरती येतोय चौकार 4 धावेंसाठी. हात खोलण्याची संधी मिळाली. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल बॅकफुटला गेलाय. स्क्वेअर कट डेकना फटका कॉपी बुक स्टाईलने बॉडी वेट मागच्या पायावर ट्रान्सफर केला आणि त्यानंतर बॉलला देखील पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार चौकार. म्हणजे आता इथून झापूक झुपूक बॅटिंग करायची आहे. सिद्धार्थ यांच्या बॅट मधून वारंवार मोठे फटके येत आहेत. धावसंख्येला आकार देण्याचं काम इथून पुढे सुरू झालंय असं कुठेतरी स्पष्टपणे चित्र आहे. हा चेंडू मात्र भरकटला जातोय. बॅटरच्या रेंज पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. 2 मोठे फटके आल्यानंतर लगेच लाईन लेंथ मध्ये केलेला बिघाड आणि त्या दरम्यान अवंतर धावसंख्या होते 54. यावेळेला गोलंदाजाला बॉलने गुलीगत धोका दिला असं म्हणायला हरकत नाहीये. पहिल्या 2 बॉलवर षटकारात चौकार पाहायला मिळाली. त्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर गेला बॉल आणि हीच ती ट्रॉफी आहे ज्याच्यासाठी 24 संघ एकमेकांच्या विरोधात भिडलेत. फ्रेंडशिप कप 2025 हे चषक पाहायला मिळत आहे.
ओटी विकेट बॅकफुटला गेलाय, कट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कट घेतली आहे. येस अंपायर सिग्नल, ओयूटी आउट. सिद्धार्थ यांच्या बॅट मधून इथे वेगवान फटकेबाजीला सुरुवात झाली, परंतु या वेगवान फटकेबाजीला रोखण्याचं काम लगेच आम्ही त्यांनी देखील केलं. ज्या बॅटरने आतापर्यंत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला त्या बॅटरला इथे अडकवण्याचा प्रयत्न देखील आम्ही त्यांनी केलाय आणि विकेटचं पतन इथे होत आहे. आणि धावसंख्या इथे आपण पाहिलं तर 6 गड्यांच्या मोबदल्यात 54 धावा झाल्यात. तर नवीन बॅटर इथे मैदानामध्ये विशाल कशा प्रकारे कामगिरी करतील राहुल यांच्या बरोबरीने. राहुल अजूनही 3 चेंडू खेळत असताना वैयक्तिक 0 धावसंख्येवरती आहेत. तर पाहूया विशाल इथे कशा प्रकारे धावा बनवतील. काहीसा अडचणीमध्ये विश्रामबाग नाईट्स हा संघ आहे, परंतु या अडचणीतून जो बाहेर काढेल तोच संघाचा हिरो ठरेल आणि हिरो नक्की कोण याची प्रतीक्षा पुढच्या चेंडूवरती असेल. ओटी विकेटने संकट मोचक बनणं गरजेचं आहे. पूल केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, अजून एक झेल टिपलाय, अजून एक विकेट. विशाल बाद झालाय, बॅक टू बॅक 2 हादरे दिलेत. मागच्या बॉलवर विकेट आता विशालला देखील पाठवलंय. तू चल मी आलोच हे इथे सांगितले. अजून एका विकेटचं पतन, 7वा धक्का बसतोय 54 वर. 7व्या विकेटचं इथे पतन होत आहे. चांगला झेल इथे टिपला जातोय आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय काहीशी नव्हे तर मोठी पडझड इथे विश्रामबाग नाईट्स या संघाची होतीये. जो जल्लोष इथे आतापर्यंत श्रीराम पथक या संघाने केलाय, खऱ्या अर्थाने पाठीराखी एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेत की त्यांच्या जल्लोषामुळे प्रतिस्पर्धी संघ कुठेतरी बॅकफुटला ढकलला जातोय. हा आवाज आहे आणि या आवाजाचा इथे प्रतिस्पर्धी संघाने कुठेतरी इथे धसका घेतला असं स्पष्ट दिसतंय. 54 धावा झाल्यात 7 गड्यांच्या मोबदल्यात. 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा डगआउट मध्ये कॅमेरा गेलाय, जल्लोष येते. ओव्हर द विकेटने हा बॉल लो फुलटा सुद्धा कव्हर्स मध्ये खेळलाय. अलॉंग दी कार्पेट बॉल जाईल, क्षेत्ररक्षक आहे, धाव मिळणार 1. 2 विकेट. तिसऱ्या बॉलवर देखील विकेट गरजेची होती, ऑन हॅट्रिक होता. आता इथे विकेट मिळालेली नाहीये. बरोबरच थ्रो थोडासा ओव्हरथ्रो झाला असावा आणि शैलेशने आपली निराशा व्यक्त केली आहे. धावफलक पुढे जाईल. शैलेश देखील एका बाजूला आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये शैलेश आहेत, विकेट किपर देखील शैलेश आहे. धावा झालेल्या आहेत 56 धावा. हे डगआउट मधले चेहरे, प्रसन्न चेहरे सर्व काही सांगून जात आहेत. आज जल्लोष पाहायला मिळतोय. इथे देखील आपण पाहतोय जोरदार अपील केली जाते. बघा खेळाडू फक्त आहे ना, गोलंदाज आणि यष्टिरक्षक फक्त हात वर करतायत, बाकी आवाज डगआउट मधूनच जातोय. आता पंचांना इथे थोडीशी शंका असेल की खेळाडूची अपील आहे की त्यांच्या पाठीराख्यांची. जल्लोष इथे वेगळा जोरदार आणि त्या जल्लोषाचा परिणाम इथे चांगल्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गणरायाचा जयघोष डगआउट मधून केला जातोय. आपल्या लाडक्या बाप्पाचा जयघोष इथे डगआउट मधून केला जातोय. श्रीराम पथक या संघाकडून 7 षटकांचा खेळ संपलाय. 7 षटकांमध्ये आतापर्यंत 7 गाड्यांच्या मोबदल्यात 56 धावा. सर उरलेले 6 चेंडू धावसंख्या कितीपर्यंत मजल मारेल? इथून 6 चेंडू मध्ये 10 ते 15 धावा येऊ शकतात. त्यासाठी प्रयत्न करायचा असेल. आशिष जो मागच्या षटकामध्ये महागडा ठरलाय, विकेट नाही, 12 धावा त्याने खर्च केलेत. राहुलला धावांची चाहूल इथे लागावीच लागणार आहे, कारण 3 बॉल मध्ये एकही धाव त्याने काढलेला आहे. जल्लोष होतोय, मात्र हा जल्लोष उद्या फायनल साठी, उद्या अंतिम दिवसामध्ये देखील गरजेचा असेल. शेवटचे 6 चेंडू. पहिला बॉल आशिष कमेंट्री बॉक्स एन कडून ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल स्लाइस केलाय, पॉइंटला जाईल. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, धाव मिळते. 1 एकेरीने सुरुवात झाली. 57 धावा 7 गडी बाद. फायनलच्या अगोदरची ही फायनल इथे मैदानामध्ये आपण पाहतोय जवळपास संपन्न होते, कारण जो जल्लोष आहे, जी एनर्जी इथे क्रिएट केली जाते, ती एनर्जी उद्यासाठी देखील थोडीफार राखावी लागेल. अप्रतिम अशी स्पर्धा आणि या स्पर्धेतील सर्वच संघांचा खेळ देखील तितकाच बहारदार आहे. हा चेंडू देखील हो गई गलती, हो गई भूल, यहाँ पे हो गई दांडी गुल. 8वां बॅटर त्रिफळ बांधून तंबूच्या आश्रयाला, बॅक टू द पॅव्हिलियन.
समोर खेळण्याचा प्रयत्न होता, टायमिंग जुळलेला नाहीये. पहा जल्लोष, आवाज येतोय, शिट्ट्या वाजताय. जे बसले होते ते उभे राहिलेत आणि आता कॅमेरे ऑन झालेले आहेत. काठी काढली आहे फलंदाजाची, फलंदाज बाद झालाय. 57 वर 8वा धक्का बसलाय. चेतन कसबे 3 बॉल मध्ये 2 धावा काढल्या, बॅट चाललेली नाहीयेत आणि त्यानंतर धावा रोखलेल्या आहेत. OUT ऍक्शन रिप्ले पहा. लेंथ बॉल होता, टप्पा पडल्यानंतर सरळ स्टंप मध्ये घुसला आणि ती काठी काढली फलंदाजाची. फर्निचर डाऊन केलंय, बॉलिंग झाली चांगली आणि त्यानंतर धावा देखील रोखलेल्या आहेत. हे चेहरे सर्व काही सांगतायत. पाठिंबा दिला जातोय. पाठिंबा नेमका कोणत्या संघाला आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही संघांसाठी खरं तर पाठिंबा असेल. डगआउट मधलं दृश्य हाय हॅलो केलं जात आहे आणि खरं तर आज महिला दिन आहे, जागतिक महिला दिन. आपल्याला शुभेच्छा आहेत. सर्वच आमच्या माता भगिनी ज्या उपस्थित आहेत आपल्याला महिला दिनाच्या शुभेच्छा. 57 आहेत, 8 विकेट गेल्यात, येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत. प्रीतम नवीन फलंदाज. शेवटच्या षटकामधील अशी भेदक गोलंदाजी आशिष इथे काहीतरी विशेष अशी गोलंदाजी करतायत. 1 विकेट इथे प्राप्त केली आहे. पुढचा चेंडू चेतन यांच्यासाठी. हा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या लगत. इथे वेग आणि वेगाने इथे मात्र बॅटरला अडकवण्याचं काम केलं जात आहे. बघा जी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये 12 धावा आशिष यांनी खर्च केला, परंतु या षटकामध्ये 1च धाव 3 चेंडू मध्ये खर्च केली आहे. तर विकेटचा इथे कॉलम देखील भरला जातो. 1 विकेट देखील प्राप्त होते. 57 धावा 8 गाड्यांच्या मोबदल्यात. आशिषने चांगली कोशिश केली, आज चांगला प्रभावी राहिला. 57 ला 8 आहेत. उर्दी विकेटने तयार. पुढे होता बॉल, अजून एक वेळेला यू मिस, आय डेफिनेटली हिट. दांडी उडवले, फर्निचर तोडून टाकले. फलंदाज बाद. चेतन शून्याचा चष्मा घालून परतलाय. 9वा धक्का बसेल 57 या धावसंख्येवर. आता पूर्णपणे बॅकफुटवर गेलेत. विकेट विकेट विकेटचं पतन केलंय. OUT आउट. ऍक्शन रिप्ले पहा. नजर नव्हती, खेळायचं होता वाशीला, बॉल गेला काशीला आणि सरळ यष्टी उद्ध्वस्त केली आहे. फलंदाज बाद. थँक्यू डीजे भगतसिंग लिजेंड्स. आपल्यासाठी कॉल आहे. आपल्या संभाव्य खेळाडूंची यादी अपडेट झालेली नाहीये, त्यामुळे आपल्याला विनंती आहे कॅप्टन संघनायक आपल्याला त्वरित यायचंय. भगतसिंग लिजेंड्स कॅप्टनला पाठवा. थँक्यू. 2 चेंडू शैलेश तर आता शिल्लक आहेत. शेवटचा फलंदाज मैदानात आलाय. सुरुवात चांगली झाली होती परंतु सातत्य राखता आलेलं नाहीये. बरोबरच रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये विकेट घेतल्या गेल्या आणि तिथून तो दबाव पूर्णपणे फलंदाजांवर बनवला गेला. मात्र आता थोडीशी शांतता पाहायला मिळते. हे शांत चेहरे भरपूर काही सांगून जातात, परंतु ही वादळापूर्वीची शांतता होऊ शकते का? येणारा डाव बाकी आहे, तिथे पलटवार होईल का? अनेक प्रश्न आहेत, त्याची उत्तरं आपल्याला दुसऱ्या डावामध्ये मिळणार आहेत. शैलेश सर, नक्कीच जे डगआउट आपण पाहतोय ना, जे शांत आहे ते दुसऱ्या डावामध्ये कदाचित वादळाच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू धनंजय नवीन बॅटर. इथे चेंडू पायावरती आदळतोय. 1 धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 58 धावा. इथे 70-75 धावेंपर्यंत मजल मारण्याचं जेमतेम काम इथे बॅटरला करायचं होतं, परंतु त्या आधीच इथे रोखलं जात आहे. बघा हे शांत आणि संयमी चेहरे आहेत आणि जी शांतता इथे दिसते ना, ती शांत बसायला काही संत नाहीयेत आणि ती शांतता भंग करणारे चेहरे पुढच्या डावामध्ये तुम्हाला हसताना देखील पाहायला मिळतील. हा चेंडू देखील जवळपास निर्धावच आहे, परंतु पंचांचं बोट आकाशाकडे. विकेटचं होईल पतन. बॅटर इथे झेलबाद. बॅक टू द पॅव्हिलियन. चला शेवटचा चेंडू आहे आणि या शेवटच्या चेंडूवरती आशिष यांनी मिळवलेलं यश. 13 धावा आतापर्यंत खर्च केल्या. 3 बॅटर त्यांनी बाद केले. 58 धावा झाल्यात आणि 59 धावेंची गरज आहे. 10 विकेट्स इथे गमावल्यात म्हणजे ऑल आउट. 58 झाल्यात, 59 धावेंची गरज आहे आणि इथे पंच कळवतात झेलबाद आहे बॅटर. अप्रतिमरित्या गोलंदाजी जी आपल्याला श्रीराम पथक या गोलंदाजांची पाहायला मिळाली. तर दुसऱ्या बाजूला विश्रामबाग नाईट्स यांनी देखील
सन्मानात्मक धावसंख्या उभी केली आहे. म्हणजे 60 धावा म्हणावा तशा सोप्या नाहीयेत. डगआउट मध्ये देखील खेळाडूंचं आनंदाने टाळ्यांनी इथे स्वागत केलं जात आहे. काय त्यांनी गोलंदाजी केली आणि त्या दरम्यान क्षेत्ररक्षण देखील अगदी अप्रतिमरित्या करण्यात आलं. 58 धावा झाल्या 10 गड्यांच्या मोबदल्यात. 8 षटकांच्या समाप्तीनंतर धनंजय आणि बाकीच्या बॅटरने देखील म्हणावी तशी इथे साथ एकमेकांना दिली गेली नाही. पार्टनरशिप वारंवार इथे ब्रेक करण्यात आली. एखादी मोठी इनिंग इथे पेश करता आली नाही. आपण बॅटिंग कार्ड देखील इथे पाहतोय. रत्नदीप याच्या एकट्याच्याच खात्यामध्ये आपण पाहिलं तर 11 चेंडूमध्ये 27. त्यानंतर आतिश 1, राजेंद्र 7, त्याचबरोबर राजेश 1, सिद्धार्थ यांनी दुहेरी अंकामध्ये 12 धावा बनवल्या. त्यानंतर मात्र राजेश, राहुल, विशाल, प्रीतम, चेतन या सर्वच आणि त्यानंतर धनंजय या सर्वच बॅटरच्या खात्यामध्ये 0, 1 आणि 2 इतक्याच धावा आपण येताना पाहिल्यात. हा गोलंदाजीचा अनालिसिस आपण इथे पाहतोय. स्कोर कार्ड दरम्यान अभिजित यांनी 2 षटकं हाताळली, 5 धावा खर्च केल्या, 3 विकेट्स घेतल्या. आशिष यांनी 2 षटकांमध्ये 13 धावा, 3 विकेट इथे प्राप्त केल्यात. त्यानंतर अर्जुन 1 षटक, 16 धावा, 1 विकेट. सागर 1 षटक, 3 धावा, 1 विकेट. प्रितेश यांनी एका षटकामध्ये 7 विकेट मात्र इथे मिळाली नाही. आणि त्यानंतर अमित एका षटकामध्ये 13 आणि 2 विकेट्स प्राप्त केल्यात. एकूण 58 धावा झाल्यात. 59 धावांची गरज. चला पुढील संघ इथे हायलाइट्स आपण पाहतोय. सुरुवातीपासून जी पडझड झाली, कुठेतरी रत्नदीप यांनी धावाला आकार देण्यासाठी चांगला प्रयत्न केला, परंतु तो देखील सरते शेवटी बाद झाला आणि धावसंख्या जेमतेम 48 चेंडूंमध्ये 58 झाल्यात. जे बॉलापेक्षा इथे 10 धावा जास्त आहेत. त्यामुळे काहीसं सोपं असं आव्हान आहे, परंतु गोलंदाजांना काहीतरी वेगळं करावं लागेल. सर्वोत्तम गोलंदाजांनी इथे जर एकत्रित येता प्रयत्न केला तर त्या प्रयत्नामध्ये देखील इथे यश प्राप्त करता येईल. आता आमची भारी, आमचे मंडळ भारी. चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघ, नेक्स्ट मॅचचे दोन्ही संघ प्लेइंग 11 आणि खेळाडूंचं व्हेरिफिकेशन. किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू, असो हार वा असो दे जीत. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मजेत आता आपण सारे खेळूया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मजेत आता आपण सारे खेळूया. गणेश उत्सव केला आम्ही थाटा माटात साजरा. होणारा सामना भावे जपली भगतसिंग लिजंड अँड जनार्दन जैन दोन्ही कप्तानला विनंती आपण मैदानामध्ये यायचंय नाणेफेक करण्याकरता. आपण सारे मित्र जीवाचे, आपण सारे मित्र जीवाचे मिळून जनार्दन पवळे संघ जनार्दन जैन विरुद्ध भगतसिंग लिजंड. विशाल ढाई आता डायरेक्ट कॅचचा पॉइंट कॅच घेऊन जाऊ आपण.
सार्वजनिक गणपती मंडळांची भारतातील पहिली क्रिकेट लीग फ्रेंडशिप कप 2025 मध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज या ठिकाणी यानंतरचा होणारा सामना भगतसिंग लिजन विरुद्ध जनार्दन जायंट्स या दोन्ही दिग्गज संघांमध्ये हा सामना या ठिकाणी रंगणार आहे. आणि त्याचे नाणेफेक आपण या ठिकाणी करत आहोत. दोन्ही कप्तान या ठिकाणी आहेत. नाण्याच्या एका बाजूला माणिक्य नॉक्सिरीज तर दुसऱ्या बाजूला पुनीत बालन ग्रुप. कोण घेते कॉल? भगतसिंग लिजंड कॉल घेतलेला आहे आणि माणिकचंद नॉक्सिरीज नाणेफेक जनार्दन जायंट्सने जिंकलेला आहे. अभिनंदन. काय निर्णय आपला? बॅटिंगचा निर्णय जनार्दन जायंट्स यांनी घेतलेला आहे. फलंदाजीचा तर क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी भगतसिंग लिजंड्सकडे आलेली आहे. दोन्ही संघांना खूप शुभेच्छा. आणि आपल्या परंपरेप्रमाणे नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला आपण हे भेट देत असतो. धन्यवाद. फ्रेंडशिप कप 2025 आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. वळूयात थेट समालोचन कक्षाकडे. धन्यवाद. चला दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होते. आघाडीचे दोन्ही बॅटर देखील मैदानामध्ये येतात. 59 धावेचा इथे पाठलाग आहे. श्रीराम पथकासमोर 60 धाव संख्येचं आव्हान आहे. कसं पाहता या आव्हानाकडे? आव्हान पेलणार का हे? 60 धाव संख्यांचं पेलणार नक्की. क्या बात आहे. किती ओव्हर मध्ये? 2 ओव्हर मध्ये. क्या बात. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जय श्रीराम. जय जय श्रीराम. 60 धावांचं लक्ष्य आहे पण तू सांगितले की 2 षटकांमध्येच पूर्ण करणार. हा आत्मविश्वास गरजेचा असतो. तो सध्या इथे दाखवलाय. 2 षटकामध्ये 60 धावा पूर्ण करण्यासाठी एखादा चमत्कारच करावा लागणार आहे आणि तो केला जाईल अशी अपेक्षा आहे. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये पोहोचलेत. गोलंदाज देखील तयार झालाय. 48 बॉल 60 धावा हे समीकरण पूर्ण करायचंय. पहिल्या डावामध्ये धावा जास्त आलेल्या नाहीयेत. ते डिफेंड करायचे आहेत. पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल कट करण्याचा प्रयत्न सफल झाले पण तो सफल झालेले नाहीयेत. पहिलाच बॉल डॉट बॉल टाकलाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. सिद्धार्थ पहिल्या बॉलवर बीट झालाय. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर सध्या पेट्रोलिंग करतायत आणि अशा वेळेला चेतनने पहिल्या चेंडूवर बीट केलंय. कमेंट्री बॉक्स मध्ये नरेश डोमे सर आमच्या सोबत जोडले गेलेत. वेलकम सर. थँक्यू गोपी. हॅलो. धन्यवाद गोपी सर. मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं माणिकचंद ऑक्सिरीज पुनीत बालन ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप कप 2025 सीझन 4 मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. सिद्धार्थ आणि आशिष सलामीची जोडी मैदानामध्ये. सिद्धार्थ मोठा फटका ठोकण्याच्या तयारीत होता मात्र चेंडू मिस होतोय. लाईन मिस होतोय. फलंदाज धाव फलकावरती अजून 0 आहे. श्रीराम पथक 59 धावांचं टार्गेट आहे. 48 चेंडू मध्ये छोटं टार्गेट आहे. तिसऱ्या विजयापासून निश्चित 59 धावा लांब. पहिला चेंडू हवेमध्ये आणि 6 धावा इथे. माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन. शानदार षटकार. आमचे मंडळ भारी. थँक्यू डीजे. स्लॉट मध्ये बॉल टाकला. ओर पिच होता त्यावर अक्षरशः तुटून पडला. डोळे विस्पारले आणि त्यानंतर भिरकावून दिला. इथे लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर क्रॉस बॅटेड खेळलाय. बॉल साईड लॉंग ऑन काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहे रणमिते एक रितेश स्वप्नील आणि ओंकार आपल्यासाठी प्लेयर्स डगआउट आहे. कृपया आपण डगआउट मध्ये बसा ही विनंती आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वर 6. 4 चेंडूंचा खेळ. 3 चेंडू निर्धाव होते आणि 4थ्या चेंडूवर नरेश सर चांगला प्रहार केला. 5व्या चेंडूवर एकेरी धाव पूर्ण केली आहे. धावा रोखायचे असतील तर मोठे फटके रोखावे लागतात. इनसाइड आउट अत्यंत देखणा तंत्रात शुद्ध पुनीत बालन ग्रुप दमदार चौकार. आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका.
थँक्यू 11 धावा पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली राहिली. 3 चेंडू पहिले निर्धाव आले होते, तिथं चेतनचं वर्चस्व होतं, मात्र त्यानंतर सिद्धार्थ आणि आशिष या दोघांनी बाउंड्रीज खेळून 11 वरती पोहोचवलाय डाव. प्रत्येक षटका पाठीमागे आपण बघतो की 7.5 च्या जवळपास धावफल स्ट्राईक ॲव्हरेज ठेवायचा आहे, मात्र त्याच्यापेक्षा बरेचसे पुढे आलेत. 11 धावा पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती. राजेंद्र गोलंदाजीसाठी तयार आहे. डावेष्टीच्या बाहेर चेंडू आहे, डावेष्टी वरून जाईल चेंडू, शफल होत फाईनला ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, तिथे फसलेला आहे. निर्धाव चेंडू. बरेचसे डॉट बॉल आलेत, या गोष्टीकडे निश्चित लक्ष वेधलं पाहिजे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं की 3 बॉल डॉट आहेत, दुसऱ्या षटकाची सुरुवात डॉटने आहे. पहिल्या 7 चेंडूपैकी 4 निर्धाव आहेत. या सुजयच्या बाहेर कव्हरला क्षेत्ररक्षक, चेंडू अडवतोय. 1 धाव केवळ पॉसिबल शक्य आहे तिथे, दुसऱ्या धावेची संधी मिळणार नाही. 12 वरती पोहोचतील श्रीराम पथक. दुसऱ्या षटकाची सुरुवात जसा तुम्ही उल्लेख केला की डॉट बॉलने केली आणि अनेक डॉट बॉल जर इथे आले तर तो दबाव बनेल, मात्र एकेरी दुहेरी धावा घेत असताना धावफलक हलता ठेवणं हे देखील एक महत्वाची बाब, महत्वाची जबाबदारी दोन्ही फलंदाजांच्या खांद्यावर आहे. 1 बॉल मध्ये 4 वर खेळतोय आशिष. स्टेप आउट झालाय, लॉब केलाय, लॉंग ऑनला जाईल बॉल. क्षेत्ररक्षक वॉट कॅच स्पायडरमॅन रत्नदीपने झेल टिपलाय. आशिषचा खेळ संपेल, पहिला धक्का बसतोय 12 या धावसंख्येवर. आशिष बॅक टू दी पवेलियन गॉन. शॉट चांगला होता, सरळ बॅटनं उचलला होता चेंडू, मात्र काय कॅच आहे. वाह, एका हातामध्ये त्याने चेंडू पकडला, हलकासा माग झोक दिला शरीराला आणि चेंडूला आपल्या हातामध्ये बंद केलं. एक मोठं यश मिळतंय. मला वाटतंय या धावांचं रक्षण करायचं असेल तर अशीच अचाट कामगिरी करावी लागेल. रमन विश्रामबाग नाईट्स विरुद्ध श्रीराम पथक ही मॅच आहे. 1-12. दुसऱ्या षटकामध्ये राजेंद्र कमबॅक करताना सरासरीपेक्षा थोड्याशा जास्त धावा गेल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये लगेच पाश आवळलेत. अजून 3 चेंडू आणि आता मदन मैदानामध्ये असतील जे 50 वर्षावरील खेळाडू आहेत. राजेंद्र या उजव्याच्या बाहेर चेंडू निर्धाव असेल. या षटकामध्ये धावा रोखलेल्या आहेत, धावा अडवलेल्या आहेत, धावांना आळा घातलेला आहे, धावांना खीळ घातलेली आहे. पूर्वी आपल्याकडे एक म्हण होती, चालत्या गाड्याला खीळ घालणं. एखादा माणूस चांगला प्रगती करत असेल तर त्याच्या वाटेत विघ्न कशी आणता येईल अशी विघ्न संतोषी लोक भरपूर होती. अलीकडे आहेत की नाही माहित नाही मला, पण इथे चांगला चाललेला डाव होता. फलंदाज खूप चांगली बॅटिंग करत होते. राजेंद्रनं इथे त्यांच्या मार्गामध्ये स्पीड ब्रेकर आणलेले आहेत, काटे कुटे टाकलेले, दगड गोटे टाकलेले आहेत, खड्डे पण टाकलेले आहेत आणि मार्ग पूर्ण अडवलेला आहे. 59 धावा रोखायच्यात आणि त्यामुळे राजेंद्रची भूमिका महत्वाची ठरते. उचलला चेंडू आकाशामध्ये, कव्हरच्या डोक्यावरून शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंट तिथे पोहोचणार आहे. 2 धावा या षटकामधून. चांगली गोलंदाजी राहिली. फक्त 3 धावा आलेल्या आहेत दुसऱ्या षटकामधून. पहिल्या षटकामध्ये 11 होत्या तर 2 षटक संपलेले आहेत. 1-14 श्रीराम पथक. पॉवर प्ले संपलाय. पॉवर प्ले मध्ये तेवढी चांगली सुरुवात झालेली नाही असं म्हणता येईल, कारण एक गडी बाद झालाय. 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बनवल्या गेल्या. दुसरं षटक पूर्णपणे प्रभावी राहिलं. फक्त 3 धावा खर्च केल्या. राजेंद्रने एक विकेट घेतली. सिद्धार्थ आणि मदन ही जोडी आता या डावाला आकार देईल. 3 बॉल मध्ये 2 धावांची पार्टनरशिप झाली आणि ज्यावेळेला डगआउट मध्ये प्रश्न विचारला होता की 59 धावा आहेत, किती ओव्हर मध्ये बनवल्या जातील, आणि सांगितलं गेलं होतं की 2 षटकामध्ये त्या धावा बनवल्या जातील. मात्र आता पहिल्याच ओव्हरमध्ये धावा थोड्याशा कमी आहेत, त्यामुळे इथून शेवटपर्यंत वेट अँड वॉच पॉलिसी दोन्ही संघांना अंमलात आणायची आहे. 2 नंतर 14 आहेत. 14 for 1 गोलंदाजी अप्रतिम. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. रत्नदीप
गोलंदाजी ट्रॅकवर आलेला आहे. शपल होऊन घेण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉलने वळण घेतले, मात्र लॉंग लेगला जाईल बॉल. क्षेत्ररक्षक धावेल, बॉल थांबणार नाहीये, बॉल सीमारेषेच्या पलीकडे पोहोचलाय. इथे थोडासा लेझी गेला क्षेत्ररक्षक, त्यामुळे बॉल पोहोचलाय. चावा मिळतंय 4. तिसऱ्या षटकाची सुरुवात चौकाराने. धावफलक 18 वर पोहोचलाय. 1 गडी बाद. आमचे मंडळ भारी ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहिला. लेग स्टंपवर टाकण्याचा प्रयत्न होता रत्नदीपचा, मात्र त्यावर चौकार आलाय. दुसरा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, पुढे टाकलाय बॉल. यावेळेला बीट केलंय. फ्लाय स्लिप म्हणून थोडासा बाहेर शॉट. थर्डमॅनचा खेळाडू 30 यार्ड वर्तुळावर आपण पाहतोय, त्याच्या दिशेने बॉल केला. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दुसरा चेंडू थोडासा पुढे टाकला, लाईन मध्ये बदल केलाय. बरोबर जेकेरी धाव मिळते. 19 आहेत, 59 बनवायचे आहेत, मात्र त्यासाठी थोडासा वेळ घेतला जाईल. अनेक डॉट बॉल रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये विकेट येणं गरजेचं आहे आणि त्यानंतर ते दडपण निर्माण करणं, दबाव निर्माण करण्याची गरज आहे. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न स्लोवर वन होता. गती कमी केली, गतीसोबत मती वापरली. आता धाव गती कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. एक डॉट बॉल आलाय. धावफलक 19 एका गड्याच्या मोबदल्यात. रत्नदीप गोलंदाजी मार्कवरती आई अगोदरचा पहिला कॅच त्याने घेतला होता, त्यामुळं एक आत्मविश्वास त्याच्यामध्ये संचारलेला आहेच. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कमबॅक काय सुरेख केले रत्नदीपनं. फिंगर रोल करतो इथे इनसाइड आउट. डीप एक्स्ट्रा कव्हर वरती क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एकच धाव इथे मिळू शकते. चांगला फटका होता, मात्र गॅप मिळाला नाही. दरी शोधता आली नाही फलंदाज मदनसाठी. सिद्धार्थ स्ट्राईक एंड वरती पोहोचेल. 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये येत असताना श्रीराम पथक धावांशी थोडासा संघर्ष करताना बघायला मिळते. अशी शक्यता होती की छोट्या धावा आहेत त्या कमी धावा आहेत. या धावांवरती श्रीराम पथक सहजपणे या सामन्यावरती वर्चस्व प्रस्थापित करेल. मात्र गोलंदाज काही बर्फाचा गोळा नाहीयेत किंवा संपूर्ण संघ विश्रामबाग नाईट्स हा काही बर्फाचा गोळा नाही. ते कणखर पाषाण आहे. ते लढतायत त्या मॅच मध्ये, आपले जिगर दाखवतायत, आपली जिद्द दाखवतायत. स्लोवर वन, पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, लिफ्ट नाही झाला. चेंडू जमिनीच्या समांतर मिड विकेटला. थ्रो येतोय तिकडे, मात्र धाव घेण्याचं धारिष्ट्य फलंदाजांमध्ये दिसत नाहीये. 1 धाव मिळेल शेवटच्या चेंडूवरती. या षटकामधून 8 धावा, तर 3 षटकांचा खेळ संपला. श्रीराम पथक 22 वरती 1. पहिले 18 चेंडूमध्ये फक्त 22 आल्यात. 59 बनवायचे समीकरण इथून पुन्हा आपल्या समोर रंगणार आहे. मदन घेत आहे 4 वर. सिद्धार्थने 10 बॉल मध्ये 14 काढल्यात. करंट रन रेट 7.33 आहे आणि ती थोडीशी प्रभावी कामगिरी करणं गरजेचं आहे. रत्नदीपने 6 चेंडू टाकत असताना 8 डाबा खर्च केल्या. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर मात्र त्याने चांगलं कमबॅक केलं. आयुष्याच्या प्रवासामध्ये कमबॅक आणि वेलकम बॅक करणं तुम्हाला जमलं पाहिजे. ते गोलंदाजांचं कमबॅक होतं असं पाहायला मिळते. मात्र दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी, उद्योग असो, व्यवसाय असो किंवा क्रिकेट असो, भागीदारीला महत्व आहे आणि दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी बनवणं श्रीराम पथक फलंदाजांना गरजेचं असणार आहे. 4थ्या षटकाला सुरुवात होईल. राजेंद्र आलेले आहेत. यारीच्या षटकामध्ये एक षटक टाकले, 3 धावा खर्च केल्या होत्या, 1 गडी बाद केला होता. अनुभवी खेळाडू, अनुभव हा सर्वोत्तम गुरु असं मानलं जातं आणि तो अनुभवी ते दाखवला जातोय. मागच्या षटकामध्ये फक्त 3 खर्च केल्या होत्या. 4थ्या षटकाला सुरुवात. समोर स्ट्राईक एंडला मदन आहे. उजव्या हाताने गोलंदाजी केली जाईल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आपण पाहिलं तर आता एक्स्ट्रा कव्हर तिथून क्षेत्ररक्षक थोडासा पुढे ठेवला गेलाय. पहिलाच बॉल बॅकफुटला गेली. स्लाइस करण्याचा प्रयत्न, हो, पायाने थांबवलाय. बॉल थांबणं गरजेचं आहे. मी काल उल्लेख केला होता की पैसे कसे येऊत, गुगल पेला येऊ दे किंवा फोन पेला येऊ दे, ते येणं गरजेचं असतं आणि क्रिकेटमध्ये देखील तसंच आहे. बॉल थांबवणं, तो पायाने थांबवा किंवा हाताने थांबवा, तो थांबवणं गरजेचं असतं. यावेळेला पायाने बॉल थांबवला, बरोबरच 1 धाव मिळते. धाव फलक पोहोचले आता 23 वरून. उचलण्याचा प्रयत्न इथे, मात्र पुन्हा एकदा लिफ्ट मिळाली नाही चेंडूला. चेंडू जमिनीच्या समांतरच गवतावरून उड्या मारत जाईल क्षेत्ररक्षकाकडे. 1 धाव इथे जोडली जाते आणि 4थ्या षटकामध्ये सुद्धा मोठ्या फटके नाहीयेत. राजेंद्र, दुसरं षटक पाहिलं होतं राजेंद्रचं, फक्त 3 धावा.
आणि त्यानंतर या षटकामध्ये चौथ्या षटकामध्ये राजेंद्र परत बोलवलाय संघनायकानं. इथेही मोठा फटका नाहीये. उचलला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचेल तिथे खाली आणि धक्का बसेल. राजेंद्रचं दुसरं यश, तर 24 वरती 2 श्रीराम पथक. थँक्यू मदन कटारिया. बाद सलीत 8 बॉल मध्ये 5 धावा. ऍक्शन रिप्ले पाहूया. लेंथ बॉल होता, ऑन साइडला उडवला. एलिव्हेशन भरपूर राहिलं, लांबी गाठता आलेली नाही आणि बरोबरच चांगला झेल सीमा रेषेवर इथे टिपला गेलाय. रत्नदीप तिथे क्षेत्ररक्षण करत होता, त्याने हा झेल टिपला. बरोबरच दुसरा धक्का लागतोय, दुसरा धक्का लागलाय. दोन्ही झेल खूप चांगल्या पद्धतीने टिपले गेलेत आणि आता थोडासा दबाव असेल. सागर आलेले आहेत मैदानामध्ये. या षटकामध्ये 2 चेंडूंवर 2 सिंगल आल्या. तिसऱ्या बॉलवर विकेट. राजेंद्र यांनी तब्बल आतापर्यंत 9 चेंडू टाकलेत, 5 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतल्यात. म्हणजे आपल्या स्पेलला चांगला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी आतापर्यंत यशस्वी केलाय. मात्र अजूनही 3 चेंडू इथून या षटकामधली बाकी आहेत. 59चं लक्ष, 24ला 2 ही परिस्थिती आहे. फ्रेंडशिप कप सीझन 4चा थरार आपण अनुभवतोय. राजेंद्र तयार ओव्हर दी विकेटने. साइड ऍक्शन, यावेळेला बॉल हातातून निसटलाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचेल. मात्र स्क्वेअर लेग पंचांनी आणि मुख्य पंचांनी देखील आता इशारा कळवलाय. 41.7. अर्थातच भीमर कमरेपेक्षा जास्त उंचीचा चेंडू टाकला गेलाय, ज्यावर नो बॉलचा सिग्नल. 1+1 2 धावा ऍड होतील आणि आता पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे, जिथे एका मोठ्या फटक्याची प्रतीक्षा असेल. कमी धावसंख्येवरती या चुका परवडणार नाहीत राजेंद्रला आणि त्यांच्या विश्रामबाग नाईट्सला. यस, कडक शॉट, अत्यंत वेगवान. मात्र क्षेत्ररक्षक आहे समोर. एकच धाव प्राप्त होणार आहे फलंदाजांसाठी. सिद्धार्थ ही धाव पूर्ण करेल. 27 वरती पोहोचताय 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये श्रीराम पथक. चौथ्या षटकामध्ये राजेंद्रचं षटक पुन्हा प्रभावी ठरलेलं आहे. 4 चेंडू या षटकातून आलेले आहेत, तर 5 धावा. उंच उंच फटका आणि व्हॉट अ स्टॉप. चेंडू आतमध्ये आणण्यात यशस्वी ठरलेले आहेत. धावा किती मिळत आहेत इथे? 2. एलिव्हेशन भरपूर होतं, मात्र क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पहा. बॉल त्यांनी थांबवला, स्वतः बाहेर गेला, बॉल आतमध्ये ढकललं आणि धावा रोखले. टाळ्या वाजतायत आणि खेळाडू वृत्तीने क्षेत्ररक्षकासाठी टाळ्या वाजतायत. यासाठी कौतुक करावं लागेल श्रीराम पथक, कारण त्यांनी विरोधी संघाच्या क्षेत्ररक्षकासाठी देखील टाळ्या वाजवल्यात. मात्र सामन्यामध्ये आता एक चांगली रोमहर्षक स्थिती निर्माण होतीये. 3.4 षटकानंतर 27ला 2 शेवटचा बॉल असेल ओव्हर नंबर 4चा. 28 झाल्यात, माफ करा, 28ला 2. राजेंद्र खोलवर टप्प्याचा चेंडू, बॉटमहँडचा वापर केलाय, खोदून काढलाय बॉल. बॉल जाईल लॉंग ऑन मध्ये, तिथे क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव मिळते. एकेरीने षटकाची होईल समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलक 29 वर आहे. 2 गडी बाद 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 30 बनवायचे आहेत. नरेश, तर सामना संपलेला नाहीये. दोन्ही संघांसाठी सामना खुला झालाय. जो सर्वोत्तम खेळेल तो मात्र या सामन्यामध्ये बाजी मारणार आहे. निश्चित श्रीराम पथक 29 वरती पोहोचलेले. त्यांना 59 विजयासाठी हव्यात. राजेंद्रची 2 षटकं अतिशय अप्रतिम राहिली. 2 गडी बाद करताना फक्त 10 धावा राजेंद्रने मोजलेल्या आहेत. असं असताना देखील धावफलकावरती 29 धावा आहे, कारण इतर 2 षटकामध्ये 19 आलेले आहेत. तर पुढच्या 4 षटकांमध्ये हे चित्र आपल्याला बघायला मिळू शकतं. त्यामुळे आता राजेंद्रने जी 2 षटकं टाकून 10 धावा रोखलेल्या आहेत, असा एक गोलंदाज पाहिजे की जो 2 षटकामध्ये धावा रोखणार आहे. तेव्हाच मला वाटतंय सामन्यामध्ये परत येता येऊ शकेल विश्रामबाग नाईट्सला. पण पहिल्या 4 षटकांमध्ये त्यांनी प्रतिकार केलेला आहे. हायलाइट्स बघतोय आपण या सामन्याच्या. उंच उंच टोलेजंग फटकेबाजी. थोडे पहिल्या षटकामध्ये असे फटके बघायला मिळाले. पहिले 3 चेंडू निर्धाव आले होते, त्यानंतरचा एक षटकार, एक चौकार आणि हा कॅच आपण बघितला. एका हातामध्ये रत्नदीपनं टिपला होता. तर त्याबरोबरच असे काही चौकार देखील आपण बघितलेले आहेत.
उंच उंच सोन्याजंग फटकेबाजी करताना देखील इथे मैदान गाजवू असो हार वा असू दे जीत. हा चेंडू खूप सुंदर अडवला क्षेत्ररक्षकानं. 6 धावांसाठी बाहेर जात असलेला चेंडू त्याने मैदानाच्या आतूनच खेचून आत आणला आणि तोच परिणाम आपण बघतोय. त्यामुळेच 29 धावा 2 गडी बाद 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. श्रीराम पथक अर्ध्या वाटेवरती पोहोचलेले आहेत. अजून अर्धा अंतर धावायचंय. अर्धी षटक त्यांनी खेळलेली आहेत. अजून अर्धी षटक त्यांच्यासाठी शिल्लक आहेत आणि म्हणूनच मॅच बरोबरीच आहे. 8 फलंदाज बाद व्हायचे बाकी आहे श्रीराम पथकचे या मॅच मध्ये. स्पर्धेचे आयोजक स्पर्धेचे प्रस्तुत करते माणिकचंद ऑक्सिरीज. 300% जास्त ऑक्सिजन रिव्हॉल्युशनरी ऑक्सिजनेशन प्रोसेसद्वारे अधिक ऑक्सिजन या शुद्ध पाण्यामध्ये मिसळला जातो. अधिक न्यूट्रिएंट्स मिसळले जातात. ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते आणि ही बाटली जी आहे ती पुनर्वापरासाठी 100% उपयोगात आणता येते. लाल पांढऱ्या रंगाची डिझाईन या प्रॉडक्टला अधिक आकर्षक करते. माणिकचंद उद्योग समूहाचं हे प्रॉडक्ट आहे माणिकचंद ऑक्सिरीज. एकोणतीस धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि श्रीराम पथक वाईट चेंडू आहे. माफ करा अजून पंचांचा इशारा येत नाहीये. आम्ही खूप लवकर जाहीर केला. फलंदाज रीच मध्ये पोहोचतोय चेंडूच्या आणि त्यामुळेच इथे सरप्राइझिंग डिलिव्हरी असं म्हणू शकतो आपण. कॉमेंटेटर साठी सरप्राइझिंग. यस परत एकदा बाहेर आहे. यास धावाची संधी आहे का. थ्रो मात्र थोडासा खराब जातोय परंतु अधिकचा नुकसान होणार नाही. एकच धाव तिथून येणार आहे. 30 धावेवरती पोहोचतायत श्रीराम पथक. 4.2 षटकानंतर 30 आहेत. 59 बनवायचे मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते विशाल आतापर्यंत 2 बॉलवर फक्त 1 धाव खर्च केली. 1 चेंडू निर्धाव टाकलाय. दुसऱ्या बाजूला सागर 2 बॉल 2 वर खेळतोय. 15 मध्ये 18 वर खेळतोय सिद्धार्थ. ते धाव गती थोडीशी वाढवावी लागणार आहे परंतु ज्या पद्धतीने बॉलिंगचा लाईनअप अटॅक आहे ती संधी दिली जात नाही. यावेळेला भरपूर बाहेर व्हाईट बॉलचा सिग्नल. गोलंदाजीचं आम्ही कौतुक केलं मात्र ते पचनी पडलेलं दिसत नाहीये. बरोबरच व्हाईट बॉलला 1 एक्स्ट्रा मिळते. धावफलक 31 वर पोहोचलाय. कारण रन रेटवर एक नजर टाकली तर 7.15च्या सरासरी धावफलक पुढे जातोय. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात विशालने. अचूकता गरजेची आहे. गतीसोबत नियंत्रण असणं गरजेचं असतं आणि यावेळेला देखील दिशाहीन चेंडू आहे. मागचा चेंडू ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर होता. यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर टाकलाय. इथे थोडीशी चूक केली आणि नरेश सर तुम्ही मगाशी उल्लेख केला होता की कमी धावसंख्या ज्यावेळेला तुमच्याकडे असते त्यावेळेला तुम्हाला चुका करून चालणार नाहीये. मार्जिन ऑफ एरर 0 ठेवावं लागणार आहे दोन्ही संघांना. इथे मात्र चुका होत आहेत आणि या चुका या तुमच्यासाठी भरपूर धोकादायक ठरतील. डोकेदुखी ठरू शकतील ज्यावर तुम्हाला सॅरिडॉन मिळणार नाहीये. पुढचा चेंडू या षटकातला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला आणि बरोबरच धाव फलकावर जाऊया पुन्हा एकदा आपण. 33 आहे. 2 गडी बाद 3 चेंडू टाकली. 4 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. विशाल अचूकता कमबॅक केलंय. त्याने 2 एक्स्ट्रा बॉल टाकलेत मात्र त्यानंतर त्याचा कमबॅक झालाय. आउटसाइड ऑफ स्टंप आखू टप्प्याचाच बॉल होता मात्र तो यावेळेला पूल केलाय. शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न. एकदा भीती देखील मिळेल जाईल. काऊ कॉर्नरच्या दिशेने बॉल पोहोचला. तिथे एकेरी धाव मिळाली. एकेरी बरोबरच धाव फलक पुढे पोहोचले. आता 34 धावा. 59चं लक्ष. 34ला 2. अजूनही सामना दोलायमान स्थितीमध्ये चाललाय. कोणता संघ जिंकेल यावर भाकीत करणं आता तरी कठीण आहे कारण श्रीराम पथकने सांगितलं होतं की 2 षटकामध्येच आम्ही धावा बनवू मात्र ते अद्याप बनलेल्या नाही आहेत.
पुलेलींचा बॉल ड्राईव्ह केलाय. ओहो थोडस फंबल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गलती से मिस्टेक. चुकीला माफी नाही. क्रिकेटचं परिसूत्र आहे. चुकीला माफी नाहीये. थोडीशी गंमत झाली मात्र त्याची किंमत मोजावी लागते. लगेचच दुसरी डाव घेतली. चित्याची चाल. बेस्ट फिल्डिंग देखील आपण पाहतोय. हा बॉल थांबवला होता. एक हाताने बॉल आतमध्ये ढकलला. त्यानंतर हा बॉल देखील असं वाटलं होतं सीमारेषेच्या पलीकडे जाईल मात्र जीवाची बाजी लावली. भरपूर अंतर कापलं आणि बॉलला आतमध्ये ढकललं होतं. गोलंदाज तयार. ओव्हर दी विकेटने या षटकातला पुढचा चेंडू. आउटसाइड ऑफ स्टंप. वाईट बॉलचा सिग्नल. वाईट बॉलचा सिग्नल. मी मगाशीच उल्लेख केला होता की या एक्स्ट्रा धावा तुमच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहेत आणि या डोकेदुखीवर तुम्हाला सॅरीडॉन मिळणार नाहीये. त्यामुळे मार्जिन ऑफ एरर 0 ठेवावं लागेल मगच तुम्ही हिरो बनू शकता. विशाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा बॉल टाकायचा आहे. 3 एक्स्ट्रा बॉल टाकलेत त्याने. थोडंसं लांबलेलं षटक आहे. स्लॉट मध्ये टाकलाय. हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. झेल टिपलाय नाहीये आणि ते बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आमचे मंडळ भारी. आता आमची बारी. आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका. विचार पक्का मारा छक्का. येस थँक्यू. फटका खेळल्यानंतर फलंदाजाने स्वतःचा श्वास रोखून धरला होता मात्र क्षेत्ररक्षकांनी डोक्याला हात लावले आणि तो म्हणाला असेल ये मैंने क्या किया. बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर होता. 43 धावा झालेत. 5 षटकं संपलेत. समीकरण आता पाहिलं तर 59चं लक्ष होतं म्हणजे इथून येणारे 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि बरोबर 16 धावा. माफ करा 10 बॉलमध्ये 19 धावांची पार्टनरशिप झाली आहे आणि 18 बॉलमध्ये इथून पाहिलं तर 16 धावा. ही 16 धावांची गरज आहे. 18 बॉलमध्ये 16. सामना अजूनही दोन्ही टीमसाठी जिवंत आहे मात्र मी सातत्याने उल्लेख केलाय की मार्जिन ऑफ एरर. चुका ज्या चुका तुम्ही केल्यात. सोडलेले झेल पाहूया कशा पद्धतीने दुसऱ्या डावमध्ये झेल सोडले गेले. इथे प्रयत्न चांगला होता मात्र झेल सुटला. त्यानंतर हा फुललींचा बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये झेल सोडला गेला. त्यानंतर हा बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ. पहिलाच बॉल फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहे. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं होईल पतन. तिसरा धक्का बसतोय. सिद्धार्थ बॅक टू दी पवेलियन गॉन. नगरीची पुनीत माती राही दिशातून याची ख्यात. वॉट अ कॅच. अत्यंत देखना कॅच इथे पकडलेला आहे. 5 षटकं पूर्ण होत आहेत. 43 वरती. तिसरा फलंदाज इथे गमावलेला आहे. 6व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती रत्नदीप याने यश मिळवून दिलेलं आहे. अजूनही मॅच मध्ये ट्विस्ट आहे. सिद्धार्थ एका बाजूने धावा सातत्यानं बनवत होता मात्र एक मोठा बळी आपल्याला बघायला मिळेल. सिद्धार्थ रत्नदीपनं एक मोठा अडथळा दूर केलेला आहे सिद्धार्थचा. 19 धावा सिद्धार्थनं बनवलं होतं. सागर आता मैदानामध्ये आहे. ही कमी धावसंख्येवरती रंगलेली मॅच आहे. श्रीराम पथक तिसऱ्या विजयाच्या दिशेने जात आहेत मात्र हा विजय त्यांच्यासाठी सोपा नसणार आहे. 59 धावांना पार करायचा आहे. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक 116 धावांचा पाठलाग यशस्वी झालेला आहे. असं असताना 60 धावांसाठी 59 धावांसाठी देखील मोठा संघर्ष करावा लागलाय. मोठी धाव करावी लागलेली आहे. 44 वरती 3 श्रीराम पथक. रत्नदीप गोलंदाजी मार्कवर. सागर अभिजित नवीन आहे. सागर थोडासा जुना झालेला आहे. कव्हर्सच्या डोक्यावरून उचललाय चेंडू. एक टप्पा आणि सीमारेषेच्या बाहेर. अत्यंत सुंदर फटका. षटका चौकार. आमचे मंडळ भारी. आता आमची बारी. आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका. विचार. येस थँक्यू. भरपूर बाहेर होता हा बॉल. पिकअप शॉट होता. जसा टप्पा पडला तसा उचलला मात्र क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न कमी पडलेत. बरोबर 4 धावांची हमी मिळाली आहे. धावफलक 48 वर पोहोचलाय.
अजून इथून आपण पाहिले तर 11 धावांची गरज आहे. ओहो, यावेळेला लवकर कमिट झाला. एक पाय खाली बाकवला होता स्क्वेअर लेगच्या वरतून घेण्याचा प्रयत्न सागरचा, मात्र त्यामध्ये अपयश येते. बरोबरच डॉट बॉल आला. इथून डॉट बॉल टाकायचे असतील विकेटसाठी जर तुम्ही गेलात तर तिथून मोठे फटके येऊ शकतात. मात्र डॉट बॉलवर जर तुम्ही भर दिला तर जसे डॉट बॉल येतील त्यानंतर दबाव बनेल आणि तिथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांकडून केला जाईल. लेन बॉलचा बॅटची कट घेतली, फ्लाय स्लिपला फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षकाने इथे देखील चूक केली आहे. चेंडू पोहोचणार आहे सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आमचे मंडळ भारी आमचे मंडळ भारी आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा खेळा किंवा एका जनार्दनी श्रीराम सखा भक्त अभक्त निका सोडवण. अडचणीतून संघाची सोडवण होते. एका जनार्दने राम नाम घोष त्रैलोक्यचे दोष सरते झाले आणि पराभवाचा अडथळा आता दूर झालेला आहे. विजयाची सुंदर पहाट समोर येते की काय. श्रीराम पथकच्या 52 वरून 1 धावेने 53 वरती पोहोचतील ते. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. अजून 2 षटके 12 चेंडू मात्र विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. 6 धावा विजयासाठी हव्या आहेत 12 चेंडूंमध्ये. श्रीराम पथक क्रिकेटचा अतिशय सुंदर खेळ मैदानामध्ये आपण बघतोय. श्रीराम पथक इथे खेळतंय आणि आज एक सुंदर गोष्ट थोडीशी सर्च करताना मला सापडलेली आहे. जरूर त्याची चर्चा मी करणार आहे थोड्या वेळानंतर. आपल्याला देखील आपल्या या खेळाचा अभिमान वाटेल. आणि याच बरोबर या षटकाराबरोबर श्रीराम पथकनं मिळवला विजय. सलग 3रा ओळीनं 3 विजय साकारणारा संघ ठरतोय श्रीराम पथक. 7व्या षटकामध्ये विजयाला गवसणी घातली. खरं तर विजय फार मोठा सोपा अवघड नव्हता, सोपा होता. पण आज कमालीची बॉलिंग, कमालीचं क्षेत्ररक्षण दाखवलं इथे विश्रामबाग नाईट्सनं आणि घाम काढला, घामटा काढला असं म्हणू शकतो आपण. 60 धावांसाठी 7व्या षटकापर्यंत वाट बघावी लागली आणि इथे दमदार खेळाचं प्रदर्शन दाखवलं. विश्रामबाग नाईट्सनं 58 बनवल्या होत्या. रत्नदीपच्या 27 11 चेंडूमध्ये, सिद्धार्थच्या 12 7 चेंडूमध्ये. मात्र राजेंद्र प्रीतम हे तेवढा वेगानं धावा बनवू शकलेले नाही. इतर कोणी फलंदाज मोठी फलंदाजी करू शकला नाही. अभिजितनं एका बाजूने 2 षटकामध्ये 5 धावा देत 3 विकेट काढल्या. आशिषनं 2 षटकामध्ये 13 धावा देत 3 विकेट काढल्या. ही महत्वाची गोलंदाजी होती. तर अमितनं देखील वाहत्या गंगेत हात धुवून घेतला. एका षटकामध्ये 13 धावा 2 विकेट काढल्या. अर्जुननं देखील आपली जोडी भरून घेतली. एका षटकामध्ये 16 खर्च केला, मात्र 1 विकेट मिळवली. सागरच्या 26 धावा 10 चेंडूमध्ये, सिद्धार्थच्या 19 धावा 17 चेंडूमध्ये आणि मदन आणि आशिषनं देखील थोडी खारुताईचा वाटा उचलला आणि या 60 धावांचा जो पल्ला होता तो पार करण्यात यशस्वी ठरला श्रीराम पथक. गोलंदाजीमध्ये राजेंद्र चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या 4 षटकामध्ये राजेंद्रने रोखलं होतं आक्रमकांना. 10 धावांमध्ये 2 विकेट त्याने काढल्या. तर रत्नदीपनं देखील 2 षटकामध्ये 18 धावात 1 विकेट काढली. मात्र इतर गोलंदाजी प्रभाव टाकू शकलेले नाहीत. तर मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशन आता सुरू होणार आहे आणि मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशन साठी जाऊयात मिलिंद नाही योगेश सुपेकर सरांकडे. थँक्यू. श्रीराम पथक कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे. विश्रामबाग नाईट्स अँड श्रीराम पथक